आता बघूयात लोकसभेच्या रणसंग्रामातून महत्त्वाच्या 9 बातम्या। वाईतून उदयनराजेंना 1 लाखांचं मताधिक्य द्या। जूनमध्ये नितीन पाटील यांना खासदार करतो। खासदार न केल्यास पवारांची औलाद सांगणार नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। उद्धव ठाकरेंनी धमक्या देऊ नये, मी मनात आणलं तरी फार काही करू शकतो, नारायण राणेंचा इशारा। भाजप आणि नरेंद्र मोदींचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे। प्रकाश आंबेडकरांची टीका। 2014 पासून 17 लाख हिंदू कुटुंबांनी भारताचं नागरिकत्व सोडलं। बजरंग दलांनी मुस्लिमांपेक्षा हिंदूंवर जास्त अन्याय केलाय, आंबेडकरांचा हल्लाबोल। ज्याला आमदार व्हायचं आहे तेच जात बदलतात। महादेव जानकरांची उत्तम जानकरांवर टीका। उत्तम जानकरांनी आपल्या अवकातीत राहावं असं म्हणत घणाघात। आरक्षण देतो म्हणून फसवणाऱ्यांना खाटकाची गरज होती, म्हणून मी धनगर खाटीक झालोय। महादेव जानकरांच्या टीकेला उत्तम जानकरांचं उत्तर। शरद पवारांनी मला सर्व काही दिलं तरी राष्ट्रवादी पक्ष सोडला, साहेब मी चुकलो। भास्कर जाधवांचं भर सभेत वक्तव्य। मुलाच्या लग्नात पवारांच्या पायावर डोकं ठेवत चूक मान्य केली, भास्कर जाधवांकडून स्पष्ट। कल्याण लोकसभा मतदारसंघातील ट्विस्ट कायम। ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासह रमेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज वैध। समविचारी सगळे माझ्यासोबत, त्यामुळे ताकद निर्माण झाली आहे। शाहू महाराज छत्रपतींची प्रतिक्रिया। मतदान माझ्या बाजूने होईल, मला विजयाची खात्री। मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात चांगलं लक्ष घातलंय, शाहू महाराजांचा टोला। शाहू महाराजांबद्दलचा व्यक्तिगत आदर कमी होणार नाही, महायुतीचे उमेदवार संजय मंडलिकांचं वक्तव्य। ते रक्ताचे वारसदार आहेत का, इतकाच प्रश्न मी केलेला। राजा विरुद्ध प्रजा हे मी केलेलं नाही, जनतेनेच केलंय असंही विधान।